मित्रांनो, एकीकडे छावा चित्रपट इतका मोठा धुमाकूळ घालतोय, मराठी ऑडियन्स आपली इतकी सपोर्ट करायला लागले, पण एक साइडला ते चिकी चिकी बुबुम बुम नावाचा एक पिक्चर आलाय, तुम्ही बघितला की नाही मला माहित नाही, त्यातले गाणं पण आलंय ते बोंबला बोंबलण्यावरनं आठवलं, बोंबल पण व्हायले माझं, बोंबलण्यावरनं आठवलं. मित्रांनो, हास्य जत्राला आपण एवढं प्रेम देतोय, इतकं आपल्याला आवडतंय, त्यातले कलाकार मोठे पण व्हायला लागलेत. तेच त्यातलाच आपला कलाकार प्रसाद खांडेकर याने चित्रपट लिहिलाय आणि चित्रपट त्याने प्रोड्यूस पण केलाय, डिरेक्ट पण केलाय. पण मला म्हणायचं होतं, एवढं मोठं धाडस करण्याआधी त्याच्यामध्ये ॲज अ मेन लीड म्हणून तुला स्वप्नील जोशीच गावला. मला एक महत्वाचं विचारायचं आहे, मी आमच्या कालच्या रिव्ह्यू मध्ये पण बोललोय, तुम्हाला इथं कुठेतरी लिंक मिळेल, ती लिंक तुम्ही जाऊन बघा, की संतोष जोळेकरचं मी नाव घेतलं की बाबा जुने कलाकार परत एकदा नव्यानं आलेत आणि ते किती छान वाटते लोकांना. पण आपले मराठी लोक काय करायला लागलेत, म्हणजे मराठी लोक आपले पिक्चर काढायला लागलेत आणि त्या पिक्चर मध्ये परत तेच. अरे अक्षरशः खडूस नावाचं एक चॅनल आहे, त्या चॅनलला मी शॉर्ट आउट देईन. खडूस नावाच्या चॅनलवरती त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय, अक्षरशः म्हणजे माता भगिनी एक केले त्यांनी. कधी कधी विचार करायला मला पण म्हणजे भाग पडतो विचार करायला, की बाबा एक साईडला आपण म्हणतो की बाबा मराठी चित्रपट गाजत नाही आहेत, मोठे होत नाहीयेत. अरे एवढा मोठा शो, हास्य जत्रा सारखा शो आपल्या मागे असताना, शो एवढं मोठं बॅकअपला असताना त्यातल्या कलाकारांना घेऊन प्रसाद खांडेकरचा चित्रपट बनवू इच्छित आहेत, तर त्यात काय वाईट नाहीये, तो कॉमेडी असेलही पिक्चर, तसं काय नाहीये. पण कलाकारांची निवड करताना मला का कुणास ठाऊक बाकीचे कलाकारांना का घेत नाहीत. आता भरपूर मोठ्या लेवलला अशी चर्चा पण होते की बाबा त्यांचं काहीतरी ते मीटिंग रूम असते किंवा ते त्यांचाच ग्रुप असतो किंवा ग्रुपिझम असतं. मला हेच नाही पटत. 130 कोटीमध्ये बनणारा छावासारखा चित्रपट, बॉलिवूडचा चित्रपट हा इतक्या मोठ्या वर्ल्ड वाईड लेवलला धुमाकूळ घालतोय आणि आपली मराठी ऑडियन्स किंवा आपली मराठी लोकांना बघण्यासाठी मराठी कलाकार चित्रपट कसले काढतायत, चिकी चिकी बुबुम बुम. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, हे स्लँग जे आहे किंवा हे जे वाक्य आहे, हे वाक्य अगदी खूप जुनं आहे, ते लेजेंडरी वाक्य आहे, चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुबुम बुम. आठवलं का? मग त्या नावाचा वापर करून भले एखादी स्क्रिप्ट लिहिली असेल तरी पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाबा मराठी ऑडियन्सला बघण्यासाठी मराठी चित्रपट बनवताना, एखादा सब्जेक्ट घेताना किंवा एखादं काहीतरी लिहिताना, कलाकार घेताना स्वप्नील जोशी असेल, मग ती प्रार्थना बहिरे असेल, प्राजक्ता माळी असेल, मला तर वाटतं हे ऑल ओव्हर आहे ना, सगळे मिळून म्हणजे हास्य जत्रातली टीम मिळून पिक्चर काढलेत, काही हरकत नाही. चित्रपट काढला, मोठे व्हा, काही अडचण नाही. पण तरी पण मला कुठंतरी मनात खंत वाटते, म्हणून मी व्हिडिओ बनवला की जुने कलाकार किती आहेत आपल्याकडं, ज्यांच्याकडे काम नाही आहे, ज्यांना कामाची गरज आहे, त्यांचं टॅलेंट, त्या टॅलेंटच्या जीवावरती आज आपली मराठी इंडस्ट्री उभी आहे. ते कलाकार अजूनही घरी आहेत, त्यांना कामं नाही आहेत. त्या लोकांना तुम्ही घेतला तर काय बिघडणार आहे. ऍटलिस्ट त्या लोकांना घेऊन आपण एखादा मराठी चित्रपट बनवला तर त्या माणसाचा ऑडियन्स बेस तुमचा चित्रपट बघायला येईल. तर तुम्ही परत तेच चेहरे घेऊन जर चित्रपट बनवायला लागला, स्वप्नील जोशींचा मी काय हेटर नाही आहे, पण एक सिंपल लॉजिक, त्यांचे कमेंट तर कसलेच बघितला का, एक तर कमेंट त्यामध्ये होती की बाबा पावाचं लादी दिसायला लागले, काय 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 चालू आहे मला माहित नाही. पण एवढे ट्रोल होण्यापेक्षा सिंपल लॉजिक आहे की जुन्या कलाकारांना जरा संधी मिळाली पाहिजे, त्या कलाकारांना घेऊन जर चित्रपट बनवला गेला तर 100% चित्रपट मराठी आपला गाजेल देखील, कमवेल देखील. त्यामुळे एक वाटतं की बाबा ह्या मूवी रिव्ह्यू करण्यापेक्षा ह्या मूवीचं चिकी चिकी बुबुम बुम तुम्ही विचार करा, तो पिक्चर तुम्ही बघायचाल. म्हणजे बघा, हास्य जत्रा इज हास्य जत्रा, त्यात काय प्रॉब्लेम नाहीच आहे, त्यात काय म्हणजे फॉल्ट नाहीच आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, बघा हास्य जत्रेची टीम आहे त्या पिक्चरमध्ये, हास्य जत्रेची टीम तुम्ही रोज जेवताना, रोज दुपारी संध्याकाळी त्यांना बघताय, बरोबर आहे, बघताय ना. त्याच लोकांना पडतंय का, बघा मी काय म्हणाले, त्याच लोकांना, त्याच कन्सेप्टला, त्याच किटला तुम्ही 3 तासासाठी थिएटरमध्ये जाऊन पैसे देऊन का बघालो. हेट करत नाहीये मी, पण एक माझा मुद्दा समजून घ्या. जर एक सिंपल लॉजिक की रोजच्या रोज तुमच्या घरी चालतं हास्य जत्रा, ते बघतात लोक, खूप हसतात, खूप उत्तम शो आहे, पण त्या स्क्रिप्टवरती एखादा 3 तासाचा पिक्चर बनवायचा असेल तर कदाचित मला असं वाटतं की ते थोडंसं वेगळं व्हायलंय आणि त्यामुळे त्या पिक्चरला थोडं ट्रोल केलं चाललंय. याच्या मागचं रिझन मला हेच वाटतं. माझ्यासाठी रिझन हे आहे की बाबा मराठी कलाकारांना त्यांनी म्हणजे जुन्या कलाकारांना काम दिलं पाहिजे होतं, जेणेकरून थोडंसं वेगळं पण त्यामध्ये आलं असतं. नाहीतर मग हे स्किट लिहिल्यासारखं झालंय, कारण हे एक प्रकारचं स्किटच आहे. म्हणजे अर्ध्या तासाचं एक स्किट असेल तर मग बाबा 1 2 3 4 5 6 स्किट मिळून एक सिनेमा बनवलाय, असं नेटवरती सध्या ट्रोल केलं चाललंय भरपूर मोठ्या प्रमाणात. ऑब्व्हियसली सिनेमा आल्यावरच कळलं आपल्याला नेमकं काय आहे. पण खरोखर मला वाटतं की बाबा आता चांगले दिवस येत आहेत. मराठी सब्जेक्टला छावा पिक्चर बघा, मराठी सब्जेक्टला घेऊन एवढे चांगले चित्रपट येत आहेत तर बाबा प्रोड्युसर पण मिळतील, बजेट पण मिळेल. पण त्याच्या आधी आपली ही जी इमेज आहे किंवा मराठी इंडस्ट्री किंवा मराठी पिक्चर्स हे जी एक लाईनअप आहे, ह्या लाईनअपला सुधारणं खूप गरजेचं आहे. परत जुने जे चित्रपट होते, भारी भारी चित्रपट होते, वेगवेगळ्या विषयांच्या वरती होते, बरोबर कॅरेक्टरायझेशन करून योग्य त्या नटाला, योग्य त्या नटीला काम देणं होतं.
हे जोपर्यंत परत सुरू होत नाही तोपर्यंत हे चिकी चिकी बुम बुम करत बसावं लागेल आपल्याला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही शिव्या असतील त्याही घाला, काय अडचण नाही. त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलंच पाहिजे, कारण मराठी इंडस्ट्री मोठी होता होता शब्दवेडे पण मोठं होणं गरजेचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. चला भेटू.